आज आम्ही ठरवलो होतो कोकणातलं जंगल एक्सप्लोअर करायला आणि जेव्हा आम्ही एक्सप्लोअर करायला सुरुवात केली आम्हाला ही गुफा दिसली आणि ही गुफा म्हटली जाते की इथे पांडव राहत होते. म्हणजे जंगलाची सुरुवात आमचं दर्शन पांडवांची गुफा करून झालं आणि जसं आम्ही पुढे जात होतो ह्या जंगलातल्या या छोटूशा गल्लीमधनं कसं बसं त्या अवघडलेल्या रस्त्यामधून चालता येत नसतानाही आम्ही ॲडव्हेंचर करत होतो. आणि लिटरली एवढं घनदाट आतमध्ये जंगल होतं ना की भीती वाटत होती कुठून बिबट्या वगैरे येईल, पण तरीसुद्धा आम्हाला जंगल आज एक्सप्लोअर करायचं होतं. आणि वाटेत आम्हाला दिसली एक मोठी विहीर आणि त्या विहिरीमध्ये इतकं पाणी होतं. लिटरली गावची लाईफ इतकी मजेशीर वाटते ना. आणि मला कोकण फार आवडतं कारण तिकडे इतकी हिरवळ आहे. आणि इथे दिसतंय मला एक मॅजिकल छोटूसं झाड, त्याला म्हटलं जातं लाजाळूचं झाड. त्यांच्या पानाला हात लावला की ती अशी आतमध्ये करून घेतात स्वतःला आणि हे करायला मला खूप मजा आली. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. मुलांना करायचं होतं नदीमध्ये स्विमिंग आणि त्या नदीमध्येच आम्हाला सुद्धा यायचं होतं. म्हणून या जंगलातनं वाट काढत काढत आम्ही आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोचलो होतो. सो मुलांनी खूप सारी स्विमिंग मस्ती आणि पाण्यामध्ये इतकी मजा केली होती. त्यांच्यासोबत दीपकला सुद्धा पाण्यामध्ये त्यांनी खेचून घेण्याचं ठरवलं. इथे माझे भाऊजी त्यांना सांगत होते जास्त लांब जाऊ नका, पाणी खोल नव्हतं पण मुलं मजा करत होती. आणि आई तिचा चष्मा मागेच पडून आलेली, तर माझे जीजू जे आहेत ते जाऊन ते चष्मा घेण्यासाठी गेले. आणि इथे मुलं पाण्यात कशी बसली आहेत बघा आणि एकमेकांवर दगडफेक करत होते, बॉलने खेळत होते. मी पण त्यांच्या अंगावर हळूहळू दगडफेक करत होती आणि अशी आम्ही खूप मस्ती करून रिटर्न चाललो होतो. आणि ज्या वेळेस आम्ही रिटर्न चाललो होतो इथे इतकी सुंदर छोटीशी नाजूक फुलं दिसली आणि हे करवंद. कोणी करवंद खाल्ली असतील तर नक्की मला सांगा. ही कच्ची करवंद आहेत, त्याची चटणी केली जाते. ते तोडून एका बॉटलमध्ये भरले. वाटेमध्ये आम्ही कैऱ्या तोडून फोडून खाण्याचं ठरवलं बिकॉज ते असं दगडावर मारून जेव्हा आपण कैरी फोडतो आणि खातो त्याची मजा तर काही निराळीच असते. आणि लिटरली आम्ही आमच्या सोबत मीठ मसालासुद्धा घेऊन आलो होतो ह्या कैरीवर टाकून खाण्यासाठी. म्हणजे ही गावचा जो आस्वाद आहे कैरी फोडून खाण्याचा, कैरी चोरण्याचा, नदीमध्ये पोहण्याचा, आम्ही ह्या ट्रिपमध्ये सगळं काही एन्जॉय केलेलं आहे. आणि मुलं इतकी मस्ती करत होती ना, त्यांचा तो निरागस खेळणं बघून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा मी आणि माझा भाऊ वेट करायचो गावी जाण्यासाठी. तो ही ट्रिप खूप मजेशीर